वेलकम शंकरजी रडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण बघतोय. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मी विनंती करेन आपण सन्मानाने मंचावरती यायचं आहे. डोलारी खुर्द ह्या ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साहेबांचं शुभ आगमन होताना आपण बघतोय. खूप चांगलं कार्य, समाज कार्यामध्ये देखील मोठं योगदान त्यांचं आहे आणि त्यांचं शुभ आगमन ह्या ठिकाणी होताना आपण बघतोय. वेलकम शंकरजी रडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपण बघतोय. मंचावरती सहर्ष हार्दिक स्वागत. पार्थ चषक 2026 च्या हा स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातला सेमीफायनल नागझरी ब्राह्म बालापूर दातेलपाडा ह्या संघांमध्ये ही लढत. बालापूर दातेलपाडा संघ एक चांगला संघ आहे. तू इथे मात्र चांगली फाईट करेल का? मंचावरती रडे साहेबांचे शुभ आगमन आपण बघतोय. मी सुदामजी खरपणे आपणास विनंती करतोय की आपण माननीय रडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. तंटामुक्ती समिती अध्यक्ष पहिला चेंडू क्रीजच्या बाहेर आहे. हलकासा पडल्यानंतर अजूनही बाहेर जाणारा हा चेंडू वाईट बॉल. ह्या ठिकाणी जरूर अतिरिक्त धाव ह्या चेंडूवरती येताना आपण बघतोय. मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज रेट मोर द विकेट ना. ओ कॅमलेस फटका फसलाय. हवेत चेंडू विकेट. इथे मात्र विकेटचं बदन घडलंय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट. नागझरी संघाचा प्रमुख बॅटर इथे बाद झालाय. चांगला प्रयत्न होता नागझरी संघाकडून. दुसऱ्या चेंडूवरती जरूर मोठा फटका खेळत असताना इथे बाद झालाय. पहिला विकेट ह्या ठिकाणी जाईल. स्कोर कार्ड जरूर एक या आकड्यावरती आहे. मोठ्या लेवलची स्पर्धा, पहिला दिवस. पार्थ चषक 2026 च्या रूपाने ह्या स्पर्धेचे आयोजन माननीय सुदामजी खरपडे यांच्या नेतृत्वाखाली ह्या स्पर्धेचं आयोजन केले गेले. त्याचबरोबर सपोर्ट रोल अदा करणारे नरेंद्र चौधरी सर स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये ह्या स्पर्धेमध्ये चांगलं कार्य त्यांचं आहे. मुख्य पंच अतुल भावर यांना आपण बघतोय. पुढचा चेंडू खुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू विकेट किपरकडे गेलाय. ह्यावेळेस मात्र हलक्याचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नो बॅटर आलाय मैदानात. अविनाश, माफ करा, आशिष हा खेळाडू आपण बघतोय ऑन द क्रीज. स्ट्रायकर एंडला. गुड बॉल. राहुल सुरेख गोलंदाजी करताना बालापूर दातेलपाडा हा संघ आजच्या दिवसामध्ये कमाल प्रदर्शन करताना आपण बघतोय. क्या बात है. लाजवाब क्वालिटीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये ह्या गोलंदाजाकडून आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क. फुलटॉच. ओ सुरेख, काही कमालीचा षटकार नागझरी संघाकडून आलाय. 6 मोठा स्ट्रोक, 6 धाबेसाठी. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. चेंडू टाकून चालित आतापर्यंत जर पाहिले ना तर ते मात्र 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. नागझरी संघानं आजच्या दिवसात सर्वात प्रभावशाली क्रिकेट. ओ इथे विकेट येईल का? जरूर कमबॅक केला मिस्टर राहुल या गोलंदाजानं. आखिरकार 5व्या चेंडूवरती विकेट. स्कोर कार्डची संख्या मात्र 6. 7 धाबा. स्कोरबोर्ड 7 या आकड्यावरती आहे. पहिला गडी बाद झाला, दुसरा गडी बाद झालाय. गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन येईल. मीडियम पेसर आहे, मध्यम गती गोलंदाज आपण बघतोय.
फुलटॉच त्यावेळेस मात्र बॅट चेंज लागते. चेंडू चाललाय दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा. स्कोर कार्ड नागझरी संघाचा 11, 2 विकेट 11 धावसंख्येवरती. एक षटक त्यापर्यंत स्कोर कार्ड आपण बघतोय. 11 धावसंख्येवरती 11 धावा जरूर त्यापर्यंत झाल्यात. उगवता सितारा गटातून शेवटचा सामना खेळणारा संघ ठरेल. जबरदस्त मुकाबले पहिल्या दिवसामध्ये खूप चांगले क्रिकेट आपण बघतोय. गोलंदाज सज्ज, सरळ बॅटनं ड्राईव्ह केलंय. फिल्डर आहे डीप मध्ये. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती एकच धाव घेईल. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र 1 धाव. स्कोर जर पाहिला ना 12 आकड्यावरती प्रवेश करताना सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज समीरला आपण बघतोय. आज ह्या संघानं देखील प्रभावित केलंय. ओ हो 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 हो, कमालीचा चेंडू. गुडलिन स्पोर्ट यावेळेस टिप्पा खाल्यानंतर सरळ विकेट किपरकडे जाणारा हा चेंडू. गुड बॉलिंग. स्कोर कार्ड 12 आकड्यावरती रोखून ठेवण्याचं काम मिस्टर समीर या गोलंदाजाकडून होताना. डावखुना बॅटर. मागच्या मॅच मध्ये साहिलने सामना जिंकवला होता. आडव्या बॅटनं स्वीप केलंय. फिल्डर मिस फिल्डिंग. ओ हो हो हो, मिस फिल्डिंग होताना आपण बघतोय. ऑन साइड मध्ये चेंडू जाताना यावेळेस मात्र फील्ड. चांगलं क्षेत्ररक्षण. स्कोर कार्ड जर पाहिला ना जरूर 14 आकड्यावरती स्कोरबोर्ड आपण बघतोय. स्कोरबोर्डला 18 ह्या आकड्यावरती स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा रायटी गोलंदाज आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी मार्क वरती आहे. रिव्हर्स स्वीप. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस सरळ चेंडू विकेट किपरकडे जाईल. ते देखील डॉट बॉल. 1 चौकार जरूर आलाय. स्कोर कार्ड जर पाहिला तर 18 आकड्यावरती आहे. सम्मानजनक टोटल आतापर्यंत आपण स्कोरबोर्डला बघतोय. एका बाजूने बालापूर दातीलपाडा हा संघ आहे, दुसऱ्या बाजूने नागझरी हा संघ आहे. नागझरी संघाने खरोखर आजच्या दिवसामध्ये भगवान सर विचार केला ना तर खूप चांगलं प्रदर्शन केलंय. खरं तर पहिल्यांदाच मी ह्या संघाला एका चांगल्या स्पर्धेमध्ये बघतोय. त्यावेळेस झेल विकेटचं बदल, परंतु या नागझरी संघानं आज मात्र खूप प्रभावशाली क्रिकेट दाखवलंय. स्कोरबोर्ड जरूर 18 आकड्यावरती आहे. षटक ह्या ठिकाणी पूर्ण झालंय का? पूर्ण होताना आपण बघतोय षटक क्रमांक 2. ऑलरेडी 2 षटकांचा खेळ कंप्लीट. नो बॅटर मैदानात. नागझरी संघाचा पुन्हा एकदा प्रवेश करताना सूरज हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना. उद्या मात्र 1 गाव 1 पाडा 1 संघ, एसटी 1 पाडा 1 संघ असा उद्याचा गट आहे. उद्या देखील चांगल्या मॅचेस आहेत, चांगल्या मुकाबले आहेत, कारण जरूर उद्याच्या गटामध्ये चांगले संघ आपण बघतोय. ओ मिस इट. यावेळेस पुन्हा एकदा विकेट. चांगली गोलंदाजी करताना गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं ना तर गोलंदाज म्हणून प्रमोद आलाय. पहिल्या चेंडूवरती शिकार. स्कोर कार्ड जर पाहिला तर इथे 18 आकड्यावरती रोखलंय. गुड बॉलिंग. चांगली लाईन आणि लेंथ ठेवण्याचं कार्य आजच्या दिवसामध्ये ह्या संघाने देखील कमालीचं क्रिकेट दाखवलंय. सुरुवातीचा सामना ह्याच संघाकडून आपण पाहिला. लगातार आजच्या दिवसामध्ये कंटिन्यू चांगलं प्रदर्शन. पुन्हा एकदा नागझरी संघाचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ह्या मॅच मध्ये नागझरी संघ थोडा स्ट्रगल करताना दादडे संघ आजच्या दिवसामध्ये शॉकिंग हार दादडे संघासाठी आपण पाहिली. चांगली धावसंख्या दादडे टीमकडे होती. 45 धावा दादडे संघाकडे आल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 12-13 धावा डिफेंड करायच्या असताना 2 षटकार सामना जरूर नागझरी संघाने जिंकला होता.
एक जबरदस्त मुकाबला. बॅट सुरेख कनेक्शन. यावेळेस दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, खराब थ्रो. तिसऱ्या धाबेमध्ये परिवर्तन होईल का? रनआउटचा शिकार. 2 धावा ह्या चेंडूवरती येतील, त्यानंतर मात्र विकेट आहे. स्कोर कार्ड जर पाहिला ना तर 20 च्या आकड्यावर प्रवेश करेल. विजेता संघ उगानीपाडा संघाबरोबर उगवता सितारा संघाबरोबर पुढील सामना खेळण्यासाठी सज्ज राहील. ह्या मॅच मध्ये विकेट्स गेल्यात, एका पाठोपाठ एक विकेट जाताना देखील आपण बघतोय. 20 धाव संख्या आहे स्कोरबोर्डला. नवीन बॅटर मैदानात प्रवेश करताना खेळलीस मात्र योगेश. झेल सोपा विकेट. पुन्हा एकदा विकेटचं बदन. बॅक टू बॅक विकेट्स गेलेत. 1 रनआउट, 2 झेल, टोटल 3 विकेट्स. अवर हॅट्रिक होताना इथे आपण बघतोय. शेवटचं षटक आहे. स्कोर कार्ड केवळ 20 च्या आकड्यावरती आहे. नवीन फलंदाज मैदानात भावेश प्रवेश करेल. प्रॉब्लेम्स वाढलेत, अडचणी वाढलेल्या आपण बघतोय. बिलकुल विचार केला ना तर या ठिकाणी मोठ्या अडचणी आहेत समोर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना ओव्हर द विकेट न. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट घेईल का? यावेळेस 2 धावा ह्या चेंडूवरती घेताना आपण बघतोय. स्कोर कार्ड 2 ने पुढे सरकेल. टोटल 22 च्या आकड्यावरती आहे. विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 22 धावा, 6 विकेट्स नागझरी संघाचे बाद झालेत. षटकातील पुढचा चेंडू ऑन साईडला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन रिझन वरती फिल्डर तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो चाललाय. कंप्लीट 1 धाव. स्कोर कार्ड 23 च्या आकड्यावर. शेवटच्या चेंडू शेष आहे. अंतिम चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपण बघतोय. अंतिम चेंडू खेळण्यासाठी सज्ज गोलंदाज ओव्हर द विकेट न गोलंदाजी करेल. ह्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस हिट आहे. फटका फसलाय जरूर. ह्यावेळेस चेंडू डीप मध्ये जाईल. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का? इथे जरूर रनआउटची संधी. पुन्हा एकदा रनआउटचा विकेट. षटक पूर्ण, इनिंग पूर्ण. 3 ओव्हर नंतर स्कोर बोर्ड 25 च्या आकड्यावरती सम्मानजनक टोटल आहे. 26 धावांचं लक्ष आहे. नागझरी संघाचा गोलंदाजी अटॅक 26 धावा रोकेल का? कारण एक सम्मानजनक टोटल जरूर आपण बघतोय नागझरी संघाकडे. थँक्यू, धन्यवाद भगवान सर. आपल्यासोबत स्कोरर म्हणून जोडलेत प्रमोद आणि राहुलची जोडी. डावखुरा प्रमोद आणि उजवा हा मात्र राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना सन्माननीय आदरणीय सुधाकरजी डोकफोडे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन.
वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मी विनंती करेन सुदामजी खरपडे आपणास की सुधाकरजी खरपडे यांचा आपण सुधाकरजी डोकफोणे यांचं आपण स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. वेलकम, मंचावरती त्यांचं शुभ आगमन झालंय. हार्दिक स्वागत. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती भगवान सर विचार केला तर गोलंदाजी अटॅक ह्या संघाचा खूप चांगला आहे. एक चांगली गोलंदाजी अटॅक. पहिला चेंडू वाईड आहे, हलकासा क्रीजच्या बाहेर जाणारा हा चेंडू. डावखुरा गोलंदाज ओव्हरची सुरुवात करत असताना साहिलला आपण बघतोय. इथे मात्र वाईड बॉल, परंतु प्रमोद भगवान सर आजच्या दिवसात पहिल्याच सामन्यामध्ये 50 केली होती. 63 धावा नॉट आउट आपण पाहिल्या होत्या. ह्या वेळेस देखील दणदणाट जबरदस्त स्ट्रोक, षटकार. क्या बात आहे. शानदार बॅटिंग मैदानात दाखवताना प्रमोद धांगडा. ह्याच प्रमोद धांगडानं बिरसा मुंडा चषक 2025-26 स्पर्धेत पहिली 50 हासिल केली होती. 1 लाखाच्या स्पर्धेत तोच खेळाडू या ठिकाणी देखील गरजताना दुसरी 50 त्याच्या टेनिस बॉल क्रिकेट जीवनातली भारत चषक 2026 मध्ये आहे. पुन्हा एकदा उडवलंय डीप मिड ऑफच्या वरून षटकार. जबरदस्त बॅटिंग होताना मैदानात. धावसंख्या आहे 13. 3 चेंडू, 2 चेंडू टाकून झालेत 13 धावा. ओ माय गॉड, एका षटकामध्ये सामना संपेल का? कारण जो खेळाडू मिड ऑफच्या वरून षटकार ठोकतोय ना भगवान सर, बिलकुल. कारण अजूनही 4 चेंडू शेष आहेत आणि 13 धावा शेष आहेत. 13 धावा आणि 4 चेंडू. पहिल्या षटकामध्येच धावा येतील का? कारण इथे मात्र जबरदस्त बॅटिंग करताना आपण बघतो मिस्टर प्रमोदला. डावखुरा हा बॅटर आहे, बालापूर गावचा हा खेळाडू आपण बघतोय. एज लागते, फसवलंय ह्या वेळेस. स्लिपला विकेट. आखिरकार तिसऱ्या चेंडूवरती सफलता. एक तेरी तो एक मेरी जिसको कहा जाता है. हेमलेस मात्र विकेटचं बदल. मोठा झटका. स्कोरबोर्ड 13 च्या आकड्यावरती आहे. पाहूया परिवर्तन घडेल का? इथे मात्र पुढचा बॅट्समन कशा पद्धतीने बॅटिंग करेल ना. एका बाजूनी राहुल आहे. शेवटच्या मॅच मध्ये प्रवेश करेल का हा संघ, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. सर्व आपण बघतोय त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रवेश करताना यंग बॅटर आहे. नाव सांगायचं आहे खेळाडूचं. हिरामन मैदानाच्या आतमध्ये आलाय. रायटी बॅटर आहे. विशेष पहिलं षटक आहे. 3 चेंडू 13 धावा 1 विकेट ही परिस्थिती. षटकातील पुढचा चेंडू एज विकेट. बॅक टू बॅक दुसरा विकेट आलाय. द ग्रेट कमबॅक मिस्टर साहिल. नागझरी संघ मॅच मध्ये कमबॅक करताना भगवान सर हा संघ जर पाहिला ना तर पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेमध्ये उतरलाय. चांगलं प्रदर्शन करतोय. ह्या संघानं प्रभावित केलंय खरं तर आजच्या दिवसामध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती 13 धावा जरूर आल्यात, तर त्यानंतर 2 बॉलला 2 विकेट. प्रेशर वाढेल का? इथून सामना चेंज होईल का? कारण क्रिकेट पाहिलं ना तर अनिश्चित ताऊसे बरा खेळ आहे. एका बाडोबाट 2 विकेट्स गेल्यात. ऑन हॅट्रिक कल्पेश मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना चांगली गोलंदाजी घ्यावले साहिलची. एका बाजूनी राहुल आहे, परंतु राहुलला थांबवलं जाईल का? हा सामना नागझरी संघ जिंकेल का? आणि इथून जर भगवान सर हा सामना नागझरी संघाने जिंकला ना तर मोठा उलटफेर असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडू शेष आहेत. पहिल्या षटकातले 13 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 13 धावा ही परिस्थिती आहे. गोलंदाज एच. हॅट्रिक मिस. हो इथे मात्र हॅट्रिक मिस झालंय. 3 चेंडूवरती तिसरा विकेट आला असता. झेल ड्रॉप झालाय. जीवनदान आहे, परंतु गोलंदाजी काय कमाल. शेवटचा चेंडू शेष आहे. नाटकीय परिवर्तन मॅच मध्ये घेताना आपण बघतोय. एका बाजूने जरूर राहुल दोन्ही स्ट्रायकर एंडला आहे.
राहुलकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, आदिवासी लीग खेळण्याचा तजुर्बा आहे, परंतु तो मात्र आपल्या संघाची परिस्थिती केवळ नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा राहून बघतोय. अंतिम चेंडू ह्या षटकातला, गोलंदाज सज्ज, फिल्डर समोर. ओ हो हो हो, आखिरकार षटक पूर्ण. 13 धावा आहेत, 12 चेंडू 13 धावांची गरज. इथून सामना चेंज होईल का? काय कमबॅक केलंय नागझरी संघानं. राहुल आलाय स्ट्रायकर एंडला. इथे मात्र महत्वाचे षटक कोण घेऊन येईल, ह्या षटकामध्ये सामना संपेल की शेवटच्या षटकापर्यंत जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी एक यंग गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती घेताना विकास गोलंदाजीसाठी आलाय. ह्या स्पर्धेमधला कमी वयाचा गोलंदाज. वो मूर्ति छोटी पर कीर्ति महान जिसको कहा जा सकता है. ओ खराब बीमर आहे. ओ हो फ्री हिट. या ठिकाणी खराब गोलंदाजी. ह्या षटकातला पहिला चेंडू बीमर आलाय. स्कोर बोर्ड 1 ने पुढे सरकेल. 14 ह्या आकड्यावरती फ्री हिट आहे. पुढचा चेंडू फ्री हिट मध्ये काय घडेल ना हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. फ्री हिट, समोर फिल्डर आहे. ओ डॉट आलाय ह्या चेंडू. ओ हो हो हो, काय होईल ना मॅच मध्ये. अजून एक 11 चेंडू 12 धावांची गरज आहे. 11 चेंडू 12 धावा. यंग गोलंदाज विकास. एका बाजूने राहुल आहे, एक्सपिरियन्स आहे राहुलकडे, परंतु इथे मात्र मनोवैज्ञानिक दबाव असं म्हणायला हरकत नाही. काय सामना रंगलाय. भारत चषक 2026 पर्व पहिल्या पर्वाचा पहिला दिवस. अद्भुत दिवस आहे. पहिल्या दिवसात बिग धमाका. गोलंदाज सज्ज, सरळ ड्राईव्ह केलंय. समोर फिल्डर आहे. सीमारेषेवर सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव, एकच धाव घ्या चेंडूवरती. स्कोर बोर्ड जर पाहिला 15 ह्या आकड्यावर प्रवेश करताना 10 चेंडूत 11 धावांची गरज आहे. 10 चेंडू 11 धावा. कोण जिंकेल हा सामना. अंतिम मॅच मध्ये कोण प्रवेश करेल. उगवता सितारा संघाविरोधात कोणता संघ येईल ना. गोलंदाज सज्ज. एज यावेळेस काय घडेल. ओ डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कव्हर रिजनला एकच धाव कंप्लीट. स्कोर कार्ड जर पाहिला 16 ह्या आकड्यावरती आहे. 10 धावांची गरज. 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू 10 धावा. कोण जिंकेल, कोण जिंकेल का मुकाबला. 9 चेंडू 10 धावा. गोलंदाजाचं कौतुक आहे. विकास चांगली गोलंदाजी करताना आपण बघतोय. ओ आखो टप्प्याचा चेंडू. ओ हो 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 हो, षटकार 6 धावेसाठी पाठवलंय चेंडूला बोर्ड लाईनच्या बाहेर. षटकार. पुढचा चेंडू बॅटच्या समोरून विकेट कीपरकडे. ओ शेवटचा चेंडू शेष आहे. स्कोर कार्ड आपण बघतोय ना 22 च्या आकड्यावरती आहे. 22 धावा. षटकातील पुढचा चेंडू. रायटी गोलंदाज राऊंड विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. बॅट चेंज लागते. समोर फिल्डर आहे. मिस फिल्डिंग. चेंडू चाललाय दरम्यान बाउंड्री लाईनच्या दिशेनं. त्यावेळेस सीमारेषे समोर चेंडू रोखलाय. ओ माय गॉड. आखिरकार स्कोर जर पाहिला ना 24 च्या आकड्यावरती 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 2 धावा ह्या रोखल्या जातील का. एक षटकार एक शॉर्ट पिच चेंडूवरती आलाय. त्याच कारणाने परिवर्तन आपण बघतोय मॅच मध्ये आणि ते परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये दिसलं जाईल का. 6 चेंडू गरज आहे. 6 चेंडूंमध्ये मात्र 2 धावांची. करिश्माई गोलंदाजी होईल का मैदानात. गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेटचा मारा करेल. पहिला चेंडू. समोर फिल्डर
एकच धाव, एका धावीची गरज राहुल आहे एका बाजूनं. 5 चेंडू आणि 1 धावीची गरज आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. शियोग गोलंदाजीसाठी. अंतिम धावीची गरज आहे. ओ हो डॉट. 4 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग. संपूर्ण चेंडू डॉट येतील का? कुछ भी हो सकता है. खेलों का ये इतिहास है कि खेलों की दुनिया में कुछ कहना आसान नहीं है. काय घडेल ना. राउंड द विकेट. डॉट. हो 2 चेंडू 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडू आणि 1 धाव. 3 चेंडूवरती एका धावेची गरज आहे. काय गोलंदाजी होते. पाहूया काय घडेल. गोलंदाज सज्ज. 3 चेंडूंमध्ये एका धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंगचा रूल्स आहे. 3 चेंडूत 1 धाव रोखली जाईल का? संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा भारत चषक 2026च्या स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेट न. सुरेख. ह्या वेळेस मात्र चांगला फटका. आखिरकार विनिंग स्ट्रोक राहुलच्या बॅटमधून आलाय. इथे मात्र विजेता संघ बालापूर दातेलपाडा. चला टॉससाठी यायचा एक अंतिम सामना. बालापूर दातेलपाडा बनाम उगवता सितारा. ह्या दोन्ही टीमला